जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, DMER विभाग जो आहे, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग, या विभागाअंतर्गत कॉमन टेस्ट जी घेण्यात आली होती COT, त्या 2025च्या कॉमन भारती टेस्टच्या जो रिझल्ट आहे त्या स्पर्धा परीक्षा संदर्भामध्ये एक 2025 खूप महत्वाची जी अपडेट आहे ती अपडेट आलेली आहे. त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर बघा, ही जी अपडेट आहे ती 8 मे रोजी आलेली आहे. यामध्ये स्पर्धा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीची सूचना आहे. 8 मे 2026 रोजी प्रसिद्ध झालेली ही सूचना आहे आणि यामध्ये रिझल्ट विषयी खूप महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे. 4च ओळीची माहिती आहे, परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना यामध्ये कन्फ्युजन आहे. तर त्यामुळं तुम्हाला सविस्तररित्या यामध्ये मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा, स्पर्धा परीक्षा 2025 मध्ये काही तांत्रिक संवर्गासाठी पात्र ठरवलेले जे काही गुणवत्ताधारक उमेदवार आहेत त्यांना ही सूचना आहे. म्हणजे बघा, ज्यांचं DV झालेलं आहे आणि DV मध्ये जे कॅन्डिडेट इलिजिबल झालेले आहेत, त्या इलिजिबल कॅन्डिडेट साठी ही माहिती जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा, की संचालनामार्फत ज्या ज्या तांत्रिक पदांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे आता जवळपास वेगवेगळ्या 17 संवर्गातील पदांसाठी ही पदभरती कंडक्ट करण्यात आलेली होती आणि त्यापैकी बघा, जवळपास ड्रायव्हर, त्याच्यानंतर लघुलेखक आणि निम्न लघुलेखक आणि उच्च श्रेणी लघुलेखक, हे 3 पदांचे स्किल टेस्ट असणारे पद आणि त्याचबरोबर प्रलेखाकार, डॉक्युमेंट आणि ग्रंथपाल सहाय्यक आणि मे बी अजून 1-2 पद असे आहेत ज्यांचे अजून इलिजिबल नॉट एलिजिबल लिस्ट लागायच्या बाकी आहेत. ऑलमोस्ट 11 ते 12 पदांच्या इलिजिबल नॉट एलिजिबल लिस्ट अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि त्यापैकी ज्या तांत्रिक पदांची निवड यादी, म्हणजे आता अद्याप निवड यादी ज्या आहेत, सिलेक्शन लिस्ट आपण त्यांना म्हणतो, त्या सिलेक्शन लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीयेत. एकच जे आहे ते ग्रंथपाल, त्याचं एकाच सिलेक्शन लिस्ट जे आहे ते कालच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ती सुद्धा मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज माझ्या मते दुसरा सॅटरडे आणि उद्या संडे आहे. या 2-3 दिवसामध्ये तर काही कामकाज चालेल असे अंदाज दिसत नाहीयेत. परंतु पुढच्या आठवड्यामध्ये सोमवारपासून शनिवारपर्यंत काही ज्या सिलेक्शन लिस्ट आहेत त्या सिलेक्शन लिस्ट पडल्याला आपल्याला दिसून येतील. परंतु सगळ्या सिलेक्शन लिस्ट पडणार नाहीयेत एक असा अंदाज येत आहे, कारण त्यांनी इथं क्लिअर मेन्शन करून दिलेलं आहे की ज्या ज्या संवर्गातील ज्या ज्या तांत्रिक पदाची निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्याच उमेदवारांसाठी ही माहिती असणार आहे. बाकी ज्या याची जे पद आहेत त्यांची निवड यादी प्रसिद्ध ज्यांची झाली नाही, आता उदाहरणामध्ये बघा, औषध निर्माता अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि समाजसेवा अधीक्षक, हे 3 जे पद आहेत, या 3 पदांच्या मे बी याद्या ज्या आहेत त्या उशिरा जाहीर होऊ शकतात. यामध्ये अजून प्रयोगशाळा सहाय्यक हे सुद्धा एक पद आहे, यांच्या सुद्धा याद्या थोड्याशा लेट ज्या आहेत, निवड याद्या ज्या आहेत त्या थोड्याशा लेट प्रसिद्ध होण्याचे चान्सेस आहेत. ज्या ज्या निवड याद्या आपल्या संकेतस्थळावर आपल्याला सिलेक्शन लिस्ट दिसतील, त्या त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, ज्यांचं सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव आहे त्या विद्यार्थ्यांनी, किंवा आता सिलेक्शन लिस्ट कशा पद्धतीने येत आहे बघा, सिलेक्टेड कॅन्डिडेट आणि वेटिंग वर असणारे कॅन्डिडेट दोघांचेही येत आहे आणि या दोघांनाही, जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत आणि वेटिंग वर कॅन्डिडेट आहेत, त्या कॅन्डिडेट साठी काय करणार आहेत ते, की तुम्ही फॉर्म भरत असताना तुमच्या मेल वरती किंवा तुम्हाला टेक्स्ट मेसेजद्वारे एक ID आणि पासवर्ड आलेला असतो, तिथं तुमचं लॉग इन असतं. तुम्हाला ID पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. तुमचं जे तुम्ही फॉर्म भरताना तुमच्याकडे लॉग इन ID आलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड केलेलं आहे किंवा पहिली रिस्पॉन्स शीट बघितलेली आहे, ते ID लॉग इन करायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला बघा, त्या त्या पदाच्या उमेदवारांकरता परीक्षेकरता तयार करून देण्यात आलेल्या लॉग इन जे ID आहे, त्या लॉग इन ID वर तुम्ही प्राधान्यक्रम लवकरच देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजे तुम्ही ते लॉग इन ID तिथं लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला प्रेफरन्स देण्यासाठी त्याच लॉग इन ID वरती जी लॉग इन ID आहे किंवा जी लिंक आहे ती
चालू करून देण्यात येणार आहे आणि ती चालू केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथं प्रेफरन्स ऑप्शन मध्ये जाऊन तुमचे 1, 2, 3 अशा पद्धतीचे जे प्रेफरन्स आहेत ते प्रेफरन्स द्यायचे असतात. प्रेफरन्स म्हणजे काय असतं की तुम्हाला तुमच्या सोयीनुसार ज्या जीएमसी मध्ये काम करायचं आहे त्या जीएमसीचं तुम्हाला तिथं नाव दिसतं. तुम्हाला त्या पद्धतीनं पहिल्यांदा कोणत्या जीएमसीत नियुक्ती पाहिजे, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा अशा पद्धतीचा प्रेफरन्स जो आहे तो प्रेफरन्स तुम्हाला तिथं द्यायचा आहे. परंतु हा त्याच विद्यार्थ्यांना द्यायचा आहे ज्या विद्यार्थ्यांचं निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे किंवा सिलेक्शन झालेलं आहे किंवा ते सिलेक्टेड किंवा ऍज अ वेटिंग मध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांनी द्यायचे आहेत. तर बघा आता या सूचनेनंतर एक जे आहे ते आपल्याला दिसून येत आहे. तिथं एक ग्रंथपाल लायब्ररीयनची पण सुद्धा एक जी आहे ती यादी Got प्रसिद्ध करण्यात 2025 आलेली आहे. बघा selection list यामध्ये post मी तुम्हाला librarian सांगतो new. Download. आता ही जी आहे ही सिलेक्शन फायनल लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो लायब्ररीसाठी. बघा डायरेक्टर मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर मुंबई हे जे 2025 ची कॉट एक्झाम DMER न कंडक्ट केलेली होती. यामध्ये लायब्ररीयन जे पद आहे याचे सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट आहे. एकूण 5 पद या भरती प्रक्रियेमध्ये भरून घेण्यात येणार होते. 5 पदांसाठी ही ऍड आली होती लायब्ररीयनच्या. त्यामध्ये बघा ओबीसी साठी 1 जागा होती, एससी साठी 1 जागा होती, SCBC जनरल साठी 1 आणि SABC वुमन रिझर्व्ह साठी 1 आणि NTB साठी 1 अशा 5 एकूण जागा होत्या. त्या 5 जागांसाठी ही भरती घेण्यात आलेली होती आणि त्यांची आता सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत. तर बघा ऑल जे काही कॅन्डिडेट आहेत, इलिजिबल कॅन्डिडेट आहेत, त्यांच्या सिलेक्शन लिस्ट कशा पद्धतीनं लागलेल्या आहेत बघा इथं दिसून येत आहेत. पहिला जो कॅन्डिडेट आहे तो ओबीसीचा होता, त्यामुळे तो ओबीसी जनरल मधून लागलेला आहे. लायब्ररीची ओपन मधून जागा नसल्यामुळे हा जो कॅन्डिडेट आहे तो डायरेक्ट ओबीसी जनरल मधून लागलेला आहे. आणि त्यानंतर एससी जनरल मधून लागलेला कॅन्डिडेट आहे. ही बघा वुमन ही जे वेटिंग लिस्ट ओबीसी जनरल मधून दिसत आहे कॅन्डिडेट आपल्याला. हा एससी च्या जनरल लिस्ट मधून वेटिंगला असलेला कॅन्डिडेट आहे. WL म्हणजे वेटिंग लिस्ट कास्ट आणि हे जनरल मधून पुढून कशामध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे असं. बघा याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं हायलाइट केलेले दिसत असतील 4-5 जे आहेत हायलाइट केलेले पूर्ण सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत आणि हे थोडंसं फेंट मध्ये दिसत आहे हे पूर्ण वेटिंग लिस्टला आहे. त्याच्या समोर WL अशा पद्धतीनं लिहून आलेलं आपल्याला दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो आता हे जे काही कॅन्डिडेट आहेत जवळपास 13 कॅन्डिडेट जे आहेत या 13 कॅन्डिडेटला 13च्या 13 कॅन्डिडेटला त्यांच्या लॉग इन आयडी वरती लवकरच लिंक चालू करून दिले जाणार आहे. अजून लिंक चालू केलेली नाहीये त्यांनी अद्याप. ते जेवढ्या पदांच्या वेटिंग लिस्ट किंवा सिलेक्शन लिस्ट त्यांच्याकडे तयार आहे त्या सगळ्यांच्या एकदा प्रसिद्ध करतील आणि त्यानंतर एकदाच तुम्हाला सगळ्यांना प्रेफरन्स देण्यासाठी जी लिंक आहे ती टाइम ऑफ पिरियड साठी चालू करून दिल्या जाईल. त्यामुळे त्या आधी वेटिंग लिस्ट सिलेक्शन लिस्ट टाकतील आणि त्यानंतर जे आहे ते तुम्हाला साईट चालू करून देतील आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे जे प्रेफरन्स आहेत ते टाकायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो जसं तुम्हाला त्या लिंक येतील किंवा साईट वरती सिलेक्शन वेटिंग लिस्ट येतील त्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वरती प्रोव्हाइड केल्या जातील किंवा जसं तुम्हाला लॉग इन आयडीचं जे काही ऍक्सेस आहे ते चालू करून दिल्या जाईल, प्रेफरन्स भरण्यासाठीची लिंक चालू करून दिली जाईल, तेव्हा सुद्धा तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल वरती माहिती दिली जाईल किंवा टेलिग्राम चॅनलला त्याची तुम्हाला लिंक दिल्या जाईल. त्यामुळं तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल असेल, युट्यूब चॅनल असेल जॉईन करून ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहे आणि व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला असेल. तुम्हाला जर दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. धन्यवाद.